तर पहा, आपण भावे प्रयोगाचे प्रकार पाहत होतो. त्याच्यामध्ये भावे प्रयोगाचा पहिला प्रकार आपण पाहिला प्रधान कर्तृक भावे. बरोबर आहे. आणि त्या प्रधान कर्तृक भावेचे किती प्रकार पडले होते? 2 प्रकार. सकर्मक प्रधान कर्तृक भावे आणि अकर्मक प्रधान कर्तृक भावे. आणि दुसरा प्रकार पाहिला आपण गौण कर्तृक भावे. आणि गौण कर्तृक भावेचे एकूण किती प्रकार पडले होते? 4 प्रकार. कोणते 4 प्रकार पडले? शक्य भावे, हा, समापन भावे, पुराण भावे आणि नवीन भावे. आता तिसरा प्रकार भावे प्रयोगाचा कुठला आहे? अकर्तृक भावे, की ज्याला आपण म्हणतो भाव कर्तृक भावे किंवा त्यालाच म्हणतात भाव कर्तरी भावे. मग आता पहा, ज्या भावे प्रयोगात क्रियेचा भाव, कोणाचा भाव? क्रियेचा भाव हाच वाक्याचा काय असतो? कर्ता असतो. तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणतात? अकर्तृक भावे. अकर्तृक भावे. म्हणजे अशा वाक्यामध्ये कर्ते स्वतंत्र असतात का? स्पष्ट कर्ते असतात का? नाही. मग ज्या भावे प्रयोगात क्रियेचा भाव हाच आपण वाक्याचा कर्ता मानत असतो किंवा कर्ता असतो, तेव्हा त्या प्रयोगाला म्हणतात अकर्तृक भावे किंवा त्यालाच भाव कर्तृक भावे. म्हणजे क्रियापदानं दर्शवलेला जो काही भाव आहे तो त्या वाक्याचा आपण कर्ता म्हणालो, म्हणून त्याला काय म्हणतात? भाव कर्तृक भावे. मग आता पहा, भाव कर्तृक भावे प्रयोगात डॅडॅस व डॅडॅस कर्ता नसतो, स्वतंत्र व स्पष्ट कर्ता नसतो. कसा? स्वतंत्र व स्पष्ट कर्ता नसतो. म्हणून या प्रयोगाला अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात. वाक्यात स्वतंत्रपणे आणि स्पष्टपणे कर्ता असतो का? नाही. म्हणून या म्हणजे या भावे प्रयोगाला आपण काय म्हणालो? अकर्तृक भावे प्रयोग. मग आता भाव कर्तृक प्रयोगात डॅडॅस नसतो व डॅडॅस नसते, कर्ता नसतो व कर्मही नसते. तर कर्ताही नाही, कर्मही नाही. बरोबर आहे. मग आता तो कुठला असतो? अकर्तृक भावे असतो. त्यानंतर पुढे चला. आता पहा, भाव कर्तृक भावे प्रयोगात नेहमी डॅडॅस असतो. काय असतो? भाव कर्तृक भावे प्रयोगात नेहमी काय असतो? भाव कर्तृक भावे प्रयोग हा नेहमी, भाव कर्तृक भावे प्रयोग नेहमी डॅडॅस असतो. अकर्मक असतो. म्हणजे वाक्यात कर्म नाही म्हणजेच कसा असतो? आता अकर्मक असतो. डॅडॅस क्रियापदाचा नेहमी भाव कर्तृक भावे प्रयोग होतो. कोण्या क्रियापदाचा? भाव कर्तृक. भाव कर्तृक क्रियापद पाहिले की नाही आपण? ज्या क्रियापदाला आपण अकर्तृक क्रियापद सुद्धा म्हटलं. भाव कर्तृक क्रियापदाचा नेहमीच भाव कर्तृक भावे प्रयोग होतो. भाव कर्तृक क्रियापद पाहिलं ना आपण? क्रियापदाचे प्रकार पाहत असताना गडगडते, मळमळते, सांजवते, धडधडते, हे कोणते क्रियापद होते? भाव कर्तृक क्रियापद. आणि मग भाव कर्तृक क्रियापदाचा नेहमी भाव कर्तृक भावे प्रयोग होत असतो. मग भाव कर्तृक क्रियापद कशाला म्हटलं होतं आपण? त्याची व्याख्या काय सांगितली होती? भाव कर्तृक क्रियापदाची व्याख्या काय सांगितली होती? ज्या क्रियापदामध्ये क्रियापदाचा भाव हाच वाक्याचा कर्ता मानला जातो. मग आता अशा वाक्यात कर्ते स्वतंत्रपणे नसतात, त्या वाक्यातील क्रियापदाला आपण भाव कर्तृक क्रियापद म्हटलं होतं. आणि मग भाव कर्तृक क्रियापदाचा नेहमी कुठला प्रयोग होतो? भाव कर्तृक भावे प्रयोग होतो. मग आज सारखे गडगडते, आज सारखे गडगडते. आता क्रियापद एकारांत हे भावेचं लक्षण आहे की नाही? क्रियापद एकारांत भावेचं लक्षण. आणि मग क्रियापदाचा भाव तोच वाक्याचा कर्ता. अशा वाक्यात कर्ते स्वतंत्र नसतात, स्पष्ट नसतात. मग गडगडणारे काय आहे? गडगडणारे काय असते? मग ढग असतात ना, तो वाक्याचा काय असेल? कर्ता असेल. बरोबर आहे. मग अशा वाक्यात कर्ते स्वतंत्रपणे नसतात आणि कर्म पण नसते. क्रियापद एकारांत म्हणून भावे प्रयोग. भावेमध्ये कुठला? भाव कर्तृक भावे. आज जरा लवकरच उजाडले. उजाडणारा काय असतो? दिवस. मग आता क्रियापदांना दर्शवलेला जो काही भाव असतो तो त्या वाक्याचा काय असतो? कर्ता. क्रियापद एकारांत आहे, भावे प्रयोगाचं लक्षण आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढे आता एक लक्षात घ्या की अकर्तृक भावे प्रयोगाचा नेहमी किंवा भाव कर्तृक भावे प्रयोगाचा नेहमी, भाव म्हणजे भाव कर्तृक क्रियापदाचा नेहमी कुठला प्रयोग होत असतो? अकर्तृक भावे किंवा भाव कर्तृक भावेच होत असतो. आता दुसरा कुठलाच प्रयोग होत नाही. त्यानंतर मी घरी जाण्यापूर्वीच अंधारले. अंधारणारा काय? मग दिवसच आहे. त्यानंतर तिखट खाले आणि पोटात भडभडते. मग भडभडते इथे हे क्रियापद कसं आहे? एकारांत. हे भावेचं लक्षण आहे. आता भडभडणे ही क्रिया ज्याच्याशी संबंधित असेल ते वाक्याचा कर्ता. मग अशा वाक्यात स्वतंत्रपणे आणि स्पष्टपणे कर्ते असतात का? आपण भलेही क्रियापदाला प्रश्न विचारतो तेव्हा वाक्यात कर्ता स्पष्टपणे मिळतो का आपल्याला? वाक्यात कर्ता भेटतो का? आता आज जरा लवकर उजाडले. उजाडणारे काय म्हणलं की मग आपल्याला वाक्यात कर्ता भेटणार आला. क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतरही वाक्यात कर्ता भेटत नाही. मग ते क्रियापद कोणते असतात? भाव कर्तृक क्रियापद. भाव कर्तृक क्रियापदाचा नेहमी कुठला प्रयोग होतो? भाव कर्तृक भावे प्रयोग होत असतो. त्याला अकर्तृक भावे का म्हणालो? कारण की वाक्यात कर्ता नाही म्हणून अकर्तृक भावे म्हणालो. त्यानंतर माझ्या घशात खवखवते. खवखवणे, आता खवखवते हे क्रियापद कसं आहे? एकारांत आहे, भावेचं लक्षण आहे. बरोबर आहे.
त्यानंतर सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले, एकारांत क्रियापद आहे, भावे प्रयोग आहे. आणि भावेमध्ये कुठला? अकर्तृक भावे किंवा भावकर्तृक भावे म्हणायला. चला पुढे, एकदम सोपा प्रयोग आहे. सारखे छाती धडधडते. आता धडधडणे ही क्रिया हृदयाशी संबंधित आहे ना, मग धडधडणारे काय म्हणलं तर मग हृदय असते, तो वाक्याचा कर्ता असेल. भावकर्तृक क्रियापद, एकारांत क्रियापद आहे, भावकर्तृक क्रियापद. त्यानंतर अशक्तपणामुळे आईला गरगरते, गरगरते. त्यानंतर उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते, उजाडले, एकारांत क्रियापद. बरोबर आहे. त्यानंतर तिच्या अंगात आले. आता आपण विचारू प्रश्न, येणारे काय, येणारे काय? उत्तर मिळत नाही. वाक्यात उत्तर मिळालं का? येणारे काय म्हणजे वाक्यात करता मिळालं का? नाही, म्हणजे अकर्तृक क्रियापद आहे. आणि अकर्तृक, बरोबर आहे, म्हणजे भावकर्तृक क्रियापदाचा नेहमी कुठला प्रयोग होतो? भावकर्तृक भावे. बरोबर आहे. आणि त्यालाच आपण अकर्तृक भावे म्हणालो ना, वाक्यात करता नाही म्हणून अकर्तृक भावे. आता टीप, हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवता पहा, भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आले असेल तर त्या प्रयोगाचा प्रकार कोणता सांगायचा? सकर्मक भावे सांगायचा. आणि भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आले नसेल तर त्याचा प्रकार कुठला सांगायचा? अकर्मक भावे सांगायचा. एकदम सोपं आहे बघा. भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलं तर सकर्मक भावे, अकर्मक. आणि अकर्मक भावे कधी असतो? वाक्यात कर्म नसेल तर अकर्मक भावे. आता हे भावे प्रयोगाचे 3 प्रकार इथे संपले. मुख्य 3 प्रकार पडले होते. कोणते? प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे आणि कुठलं? अकर्तृक भावे किंवा भावकर्तृक भावे. किती प्रकार पडले होते? एकूण 3. आता इथं काय अडचण आहे का? आणि प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3च प्रकार आहेत. कोणते? कर्तरी, कर्मणी आणि भावे. कर्तरी, कर्मणी, भावे. आलं लक्षात? त्यानंतर पुढे आता आता उदाहरणार्थ मी जर असं म्हणलं, इकडे पहा, शेतकरी गाय बांधतो. कुठला प्रयोग आहे सांगा? मुख्य 3 प्रकारापैकी प्रयोग कुठला? शेतकरी गाय बांधतो, कर्तरी प्रयोग. का? पहिल्याच कळाल तुम्हाला. कर्त्याला विभक्ती प्रत्यय नाही, कर्म आहे पण कर्म प्रथमांत आहे, क्रियापद बहुधा वर्तमान काळी आहे, म्हणजे कर्तरीचं लक्षण आहे. बरोबर आहे. आणि आता याचं रूपांतर कर्मणीमध्ये करून दाखवा. चला. शेतकऱ्याने गाय बांधली, गाईच नाही, गाय बांधली. आता कर्मणी, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांतच असते ना. कर्त्याला विभक्ती प्रत्यय कर्म कसं आहे? प्रथमांत. आता भावेमध्ये रूपांतर करून दाखवा. शेतकऱ्याने, आता बरोबर आहे, गाईस बांधले. आता कुठला आहे? भावे. क्रियापद कसं आहे? एकारांत आहे, कर्त्याला विभक्ती प्रत्यय, कर्माला विभक्ती प्रत्यय. म्हणजे वाक्य पहिल्या तुम्हाला कळायला पाहिजे, कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी आहे, हे भावे प्रयोग आहे. कळाले इथपर्यंत? चला आता काही प्रश्न आहेत पहा. की पुण्यात्मक के पापे स्वर्गा जाई जे कोणत्या भावे प्रयोगाचे उदाहरण आहे? राज्यसेवा 2020, गट क 2018. दोनदा पडलं. कुठलं आहे? पुराण भावे. पहा, पुण्यात्मक के पापे स्वर्गा जाई जे प्राचीन मराठी रूपी काव्यरत्न आली की मग आता पुराणच असतो. मग आता इथं पर्यायामध्ये पुराण कर्मणी दिलं का? नाही. हे कुठलं आहे? पुराण भावे. जा हा धातू गतिवाचक असतो, त्याला जर ई जी प्रत्यय लागत असेल तर मग आता गतिवाचक धातू अकर्मक असतात. मग आता ते कोणीकडे भावेमध्ये येईल, मग पुराण भावे आहे. त्यानंतर पुढे, खेळाडूंनी रांगेत उभे राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. कृषी सेवा 2018. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे. सांगा पटकन आता. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे. कर्मणी प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग. आता पहा, क्रियापद एकारांत आहे, विद्यार्थी आहे, हे कोणाचं लक्षण आहे? भावेचं लक्षण आहे. वाक्यात कर्म आहे का? नाही. उभे राहणारे कोण आहेत? खेळाडू. उभे राहण्याची क्रिया त्यांच्यावर करायला कर्म नाही, म्हणजे अकर्मक भावे. भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसेल तर अकर्मक भावे, कर्म असेल तर सकर्मक भावे. आणि अकर्मक भावे कोणता? अकर्मक भावे अकर्मक प्रधान कर्तृक भावे आहे. अकर्मक प्रधान कर्तृक भावे. आलं लक्षात? त्यानंतर पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. डिपार्टमेंट एसटी 2016. सहली जाताना कात्रज जवळ उजाडले. सांगा आता. सहली जाताना कात्रज जवळ उजाडले. भाव कर्तृक भाव कर्तरी प्रयोग. याला काय म्हणतात? भाव कर्तरी प्रयोग, भाव कर्तरी भावे प्रयोग. बरोबर आहे. कारण की अकर्तृक क्रियापद आहे, भाव कर्तृक क्रियापद आहे ना, त्याचा कुठला प्रयोग होतो? नेहमी भाव कर्तरी प्रयोग होतो. म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे? 1 नंबर. त्यानंतर भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणते? कोणत्या पर्यायी उत्तरात आहे? सांगा. असिस्टंट 2014. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, त्याने आता घरी जावे, ती शाळेत जाते, आज सारखे गडगडते.
ती शाळेत जाते. का? हे कोणता प्रयोग आहे? हे कर्तरी प्रयोग आहे. बरोबर आहे. कुठला आहे? कर्तरी. मग मी जर म्हणलं असं तो शाळेला जातो, आता इथं बदल आला, तो शाळेला जातो, ते शाळेला जातात, म्हणजे इथं कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार काय व्हायला? बदल व्हायला. म्हणजे हे कर्तरीचं लक्षण आहे. आणि ती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे हे भावेचं लक्षण आहे ना. एकारांत क्रियापद, इथं एकारांत आहे, इथं एकारांत आहे, इथं एकारांत आहे, आणि हे पण तुम्हाला एकारांत दिसल. बरोबर आहे. मग आता या वाक्यावर दिसण्यावर जाऊ नका, कर्त्याचं लिंग वचन बदलून पहा. आता इथं कर्त्याला विभक्ती प्रत्यय आहे, कर्माला विभक्ती प्रत्यय आहे. इथं कर्त्याला विभक्ती प्रत्यय करता आहे, पण वाक्यात कर्म नाही आहे ना. विद्यार्थी क्रियापद आहे, म्हणजे हे भावेचं लक्षण आहे की नाही. आणि आज सारखे गडगडते अकर्तृक भावे, म्हणजे अकर्तृक क्रियापदाचा नेहमी कोणता प्रयोग होत असतो? अकर्तृक भावे प्रयोग. म्हणजे भावेचे लक्षण 3 प्रकारामध्ये दिसायला याच्यात नाही. चला पुढे. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप. क्लर्क टायपी 2014. वर्तमान काळी असते, कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार असते, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते की भविष्यकाळी असते? तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक भावे प्रयोग आहे? MES 2014. सकर्मक भावे प्रयोग. हा, लक्षण ताबडतोब पहा कोणत्या वाक्यात आहेत. भावे प्रयोगाचे लक्षण पहिल्या कळायला पाहिजे. 3 नंबर, दुष्यंताने शकुंतलेला अंगठी दिली नाही. 2 नंबर, नाही. आता एक एक सगळाच घ्या. बरोबर आहे. आता पहा, दुष्यंतच्या शिपायाने कोळ्यांना मारले. एकारांत क्रियापद दिसायला का इथं? एकारांत होतं का 3 नंबर वालं? नव्हतं ना. एकारांत क्रियापद मारणारा कोण आहे? शिपाई. बरोबर आहे. हे काय करताय? मारण्याची क्रिया. शिपायाने, दुसऱ्या शिपायाने कोळ्याला मारले. कोळ्याला हे काय? कर्म आहे. मारले क्रियापद कसं आहे? एकारांत आहे, म्हणजे कर्त्याला विभक्ती प्रत्यय, कर्माला विभक्ती प्रत्यय, द्वितीयच. याला का लक्षात? आता कुठला हा प्रयोग आहे? सकर्मक प्रधान कर्तृक भावे. सकर्मक प्रधान कर्तृक भावे. आणि आता पहा, शकुंतला पत्र लिहिले. मग आता शकुंतलाने पत्र लिहिले असं असेल ते. आता एक कर्मणी आहे ना. कुठलं आहे? कर्मणी आहे. बरोबर आहे. कविता लिहिली, पत्र लिहिले, बदल झालाय की नाही? कर्मणी आहे. आणि गौतमने शकुंतलेच्या सोबत जावे, हे भावे आहे. परंतु सकर्मक भावे प्रयोग कोणता म्हणायला? हे अकर्मक भावे आहे. हे कुठला भावे आहे? अकर्मक भावे. एकारांत आहे क्रियापद, वाक्यात कर्म नाही, म्हणजे काय आहे? अकर्मक भावे आहे. बरोबर आहे. दुष्यंतने शकुंतलेला अंगठी दिली. देणारा कोण आहे? दुष्यंत. हा करता आहे. देण्याची क्रिया शकुंतलेवर आली, अंगठीवर घडायली. मग अंगठी हे कोणतं कर्म आहे? प्रत्यक्ष कर्म. अंगठ्या दिल्या आणि अंगठी दिली, म्हणजे हे कर्मणीच आहे. कुठलं आहे? कर्मणी प्रयोग आहे ना. दुष्यंतने शकुंतलेला अंगठी दिली, कुठला? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. क्रियापद काही एकारांत दिसायला का तुम्हाला? नाही. म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. वाक्य ओळखा. गट क 2021 सांगा. भावकर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणतं असेल? आता इथं आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. पहिल्या कळायला पाहिजे. सांजावले क्रियापद. त्यानंतर पुढे चला. भावे प्रयोगात PSI 2017ला आपल्याला प्रश्न आहे. क्रियापदाचे रूप कर्त्याचे किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. त्यानंतर क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. बरोबर आहे. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. चुकीचं आहे. मग आता उत्तर अ आणि ब बरोबर. 2 नंबर राईट. त्यानंतर पुढील विधाने वाचा. टॅक्स संशोधन 2017. ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र एकवचनी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते तेव्हा भावे प्रयोग होतो. बरोबर आहे. भाव कर्तरी प्रयोगात कर्मही नसते. बरोबर आहे की? आपण पाहिलं ना, भाव कर्तरी प्रयोगात कर्मही नसते, कर्ताही नसते, कर्मही नसते. आणि भावे प्रयोग सर्व काळात होतो. आता सांगा, भावे प्रयोग सर्व काळात होतो? आता अ आणि ब बरोबर आहे. बरोबर आहे. कुठे आहे का पर्याय? तसा आहे ना. अ आणि ब बरोबर आहे. भावे प्रयोग सर्व काळात होते. एक तर भूतकाळात असते आणि तर विद्यार्थी असते. बरोबर. भूतकाळी किंवा विद्यार्थी. त्यानंतर पुढे चला. वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्याच्या क्रियापदावरून प्रयोग ओळखा. गट क 2021, गट ब 2020, 2 पोलीस भरती 2019 ला पडलेला प्रश्न आहे. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे किंवा वाढविले या वाक्यातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. कुठला असेल? भावेच आहे. कर्त्याला विभक्ती प्रत्यय
कर्माला विभक्ती प्रत्यय आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण भावकर्तृक भावी प्रयोगाचे आहे सांगा. उजाळले, कलकलते, मळमळते, वरीलपैकी सर्व. राईट. त्यानंतर नागपूरला जाताना बुट्टी बोरीला उजाळले या वाक्यातील प्रयोग ओळखा. चला, वर्धा तलाठी 2013. भावे 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 मध्ये कुठलं भावकर्तरी भावे. त्यानंतर कोणत्या प्रयोगात क्रियापदे नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसक लिंगी असते. वाशिम पोलीस भरती 2017. भावे बरोबर आहे, 1 नंबर. चला, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. कोल्हापूर पोलीस भरती 2017. कुठला प्रयोग आहे? भावे. त्यानंतर आईने श्यामला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. सांगा कुठला प्रयोग आहे? भावे. आईने श्यामला मारले, बरोबर आहे, भावे प्रयोग आहे. आणि आता या ठिकाणी भावे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार संपले. आता आपल्याला पाहायचं संकर प्रयोग, की ज्याला मिश्र म्हणतात, संकीर्ण प्रयोग असंही म्हणतात. मिश्र, संमिश्र किंवा मग संकीर्ण प्रयोग. कुठलं? मग आता पहा, संकर प्रयोग म्हणायचं कशाला? केव्हा केव्हा एखाद्या वाक्यात 2 किंवा अधिक प्रयोगाच्या छटा एकत्र जाणवतात किंवा दिसतात, तेव्हा त्यास काय म्हणतात? शंकर नाही, संकर, किंवा त्यालाच काय म्हणायचं? मिश्र प्रयोग असेही म्हणतात. पहा, मग आता एक लक्षात घ्या, इथं 2 किंवा अधिक प्रयोगाचे लक्षण एकाच वाक्यामध्ये दिसतात. मग तो कोणता असेल प्रयोग? संकर. त्याला मिश्र म्हणा, संकीर्ण म्हणा, एकच. मग आता पहा, चला, संकर प्रयोगाचे किती प्रकार पडायले? 3 प्रकार पडतात. मग आता कोणते 3 प्रकार पडतात? नंबर 1, कुठला पहिला प्रकार आहे? कर्तृकर्म संकर. मग इथं कोणते 2 प्रकार एकत्र यायले? कर्तरी आणि आणखी कोण येते? कर्मणी. या दोन्ही प्रयोगाचे लक्षण किंवा छटा एकत्र दिसले, कर्तरी प्लस कर्मणीचे लक्षण एकत्र दिसले, कुठला प्रयोग होतो? कर्तृकर्म संकर प्रयोग होतो. मग त्याला म्हणतात कर्तृकर्म संकर. पहा, कर्तरीचे लक्षण एकत्र आणि कर्मणीची एकाच वाक्यात दोन्हीचे लक्षण एकत्र, मग त्याला काय म्हणावं? कर्तृकर्म संकर म्हणावं. त्यानंतर कर्तरी आणि भावेचे लक्षण जर एकत्र दिसले, कर्तरी आणि प्लस भावे या दोघांचे लक्षण एकत्र दिसले, काय म्हणायचे याला? आता याला काय म्हणायचं? कर्तृभाव संकर प्रयोग. कर्तृभाव संकर प्रयोग. पहा, हे नंबर 2, कर्तृभाव संकर. आणि कर्मणी आणि भावेचे लक्षण एकत्र दिसले की मग आता कर्मणी आणि भावेचे लक्षण एकत्र दिसले की याला काय म्हणावं? कर्मभाव संकर प्रयोग. याला म्हणायचं कर्म. नंबर 3, कर्म भाव संकर प्रयोग. पहा, मग आता 2 किंवा अधिक प्रयोगाच्या छटा एकत्र आल्या किंवा एकाच वाक्यात जर दिसत असतील किंवा लक्षण एकत्र दिसत असतील तर त्याला म्हणतात संकर, मिश्र, संमिश्र किंवा संकीर्ण प्रयोग. मग आता पहा, या संकर प्रयोगाचे 3 प्रकार: कर्तृकर्म संकर. जर आता एकाच वाक्यात कर्तरी आणि कर्मणीचे लक्षण एकत्र दिसले, कर्तृकर्म संकर. आणि नंबर 2, कर्तृभाव संकर. कर्तरीचे आणि भावेचे लक्षण एकत्र दिसले, कर्तृभाव संकर. आणि नंबर 3, कर्मभाव संकर. कर्मणीचे आणि भावेचे लक्षण एकत्र दिसले, कर्मभाव संकर प्रयोग होत असतो. आता हा प्रयोग आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. इथं थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होते, परंतु हा प्रयोग अतिशय सोपा आहे. याचे लक्षण लक्षात ठेवले की फारच सोपं आहे. बरोबर आहे, कन्फ्युजन व्हायचा काही प्रश्नच नाही. मग पहा, 1 मार्क आपला या प्रयोगावरती पक्का होऊन जाईल. कारण की आता अलीकडे या प्रयोगावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आपल्याला विचारताना दिसेल. मग आता चला पुढे पहा, कर्तृकर्म संकर प्रयोग कशाला म्हणतात ते पहा. ज्या प्रयोगात कर्तरी व कर्मणी अशा दोन्ही प्रयोगांचे छटा म्हणजे लक्षणे एकत्र दिसून येतात त्यास काय म्हणतात? संकर प्रयोग असं म्हणतात. कर्तृकर्म संकर. मग आता कर्तृकर्म संकरचे लक्षण काय? कर्ता नेहमी डाडास असतो. कर्ता हा नेहमी कसा असतो? द्वितीय पुरुषी असतो. कसा असतो? द्वितीय पुरुषी असतो. कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी. कसा? तू आणि तुम्ही असा. कर्ता, वाक्याचा कर्ता कसा आहे? द्वितीय पुरुषी. तू आणि तुम्ही असा. कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. कर्ता व कर्म डाडास असतात. आता कर्ता आणि कर्म अप्रत्ययी असतात. अप्रत्ययी म्हणजे प्रथमांत असतात. कसे असतात? प्रथमांत असतात. प्रथमांत असतात. कर्म ही आणि कर्ता ही कसं आहे? प्रथमांत आहे. वाक्यात कर्मही आलं, कर्ताही आहे. आणि मग आता हे कर्ता आणि कर्म कसे आहेत? अप्रत्ययी.
पहा ना, हे वाक्याचा कर्ता आहे द्वितीय पुरुषी तू आणि तुम्ही, मग कसं आहे अप्रतिम. त्यानंतर क्रियापद डॅडॅस व डॅडॅस या दोघांनुसारही बदलते. कर्त्यानुसार कर्ता व कर्म या दोघांनुसारही बदलते. कर्ता व कर्म दोघांनुसार काय बदलले क्रियापद. आता जर क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल कर्तरीचं लक्षण आहे आणि कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्मणीचं लक्षण आहे. मग दोन्हीचे लक्षण एकत्र, मग कर्तृ कर्म संकर प्रयोग. पहा आता कर्ता कसं आहे इथं प्रथमांत आहे अप्रत्यय. आता हे कोणाचं लक्षण आहे? कर्ता प्रथमांत असणे कर्तरीचं लक्षण आहे की नाही. आणि कर्म प्रथमांत आहे हे कोणाचं लक्षण आहे? कर्मणीचं लक्षण आहे. मग दोघांचे लक्षण एकत्र केले. कर्तरीचे आणि कर्मणीचे लक्षण एकाच वाक्यामध्ये, त्याला म्हणायचं कर्तृ कर्म संकर प्रयोग. आणि इथं काय म्हणालो आपण? कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं कर्मानुसार. कर्त्यानुसार क्रियापद बदलणे हे कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे आणि कर्मानुसार क्रियापद बदलणे हे कर्मणीचं लक्षण आहे. मग दोन्हीचे लक्षण एकत्र असतील तर मग त्याला काय म्हणावं? कर्तृ कर्म संकर प्रयोग म्हणावं. पुढे चला. आता पहा, सकर्मक क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला एकवचनात डॅडॅस प्रत्यय व अनेक वचनात डॅडॅस प्रत्यय असतो. सांगा आता एकवचनात कुठला प्रत्यय असतो? स. एकवचनात स प्रत्यय असतो, स प्रत्यय. आणि अनेक वचनात कुठला प्रत्यय असतो? त प्रत्यय असतो. पहा मी काय म्हणालो, सकर्मक क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला, सकर्मक क्रियापद आहे आणि ते क्रियापदाचं रूप भूतकाळी आहे. मग एकवचनात कुठला प्रत्यय असतो? स. आणि अनेक वचनात कुठला प्रत्यय असतो? त. म्हणजे वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल तू, तर तेव्हा तिकडे प्रत्यय कुठला असतो क्रियापदाला? भूतकाळी क्रियापदाच्या रूपाला एकवचनात स. आणि वाक्याचा कर्ता जर तुम्ही असेल अनेक वचनी, तर तिकडे क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला कुठला प्रत्यय असेल? त. पहा इकडे वाक्याचा कर्ता तू आहे, इकडे काय यायला क्रियापदाच्या रूपाला कुठला प्रत्यय आला? एकवचनात स. आणि वाक्याचा कर्ता जर तुम्ही असेल इकडे क्रियापदाच्या रूपाला भूतकाळी रूपाला कुठला प्रत्यय राहिला? अनेक वचनात त. यायला का लक्षात? मग आता पहा उदाहरणार्थ, तू मला फुल दिलेस, तू मला फुल दिलेस. मग दिलेस हे काय हो? आपलं क्रियापद आहे, बरोबर. आणि क्रियापद कसं आहे? भूतकाळी आहे ना. मग क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला कुठले प्रत्यय असतात? स किंवा त प्रत्यय असतात. मग एक वचनामध्ये स आणि अनेक वचनामध्ये त. मग आता दिले, देणारा कोण आहे? तू. तू म्हणजे हा वाक्याचा काय करताय? देण्याची क्रिया कशावर घडायली? फुलावर घडायली, माझ्यावर घडायला, मला आणि फुल. मग फुल हे प्रत्यक्ष कर्म आहे ना, मग हे आपलं कर्म आहे फुल, प्रत्यक्ष कर्म, बरोबर आहे. मग आता पहा आपले लक्षणं काय आहेत? कर्तृकर्म संकर प्रयोगाचं लक्षण काय आहेत? कर्ता कसं आहे? द्वितीय पुरुषी तू किंवा तुम्ही. आला का? तू करता, द्वितीय पुरुषी तू, बरोबर आहे. आणि कर्म कसं असते? प्रथमांत असते, बरोबर आहे. इथं कर्म कसं आहे? कर्ता कसं आहे? प्रथमांतच आहे. आणि कर्म कसं असते? प्रथमांतच असते. मग आता कर्ता प्रथमांत असणे कर्तरी प्रयोगाचं लक्षण, कर्म प्रथमांत असणं कर्मणीचं लक्षण, दोन्हीचे लक्षण एकत्रच आहे. मग आता कर्त्यानुसार आणि कर्मानुसार दोघांनुसार कोण बदलते? क्रियापद बदलताना दिसून येते. मग आता बदलून पाहू. आता कर्त्याचा आपण काय करू? अनेक वचनी करता घेऊ. तुझ्या जागी आपण काय करू? अनेक वचनी करता तुम्ही. तुम्ही मला फुल दिले त. सच्या जागी कोण आलं? त आलं. अनेक वचनामध्ये काय येते? त येते, बरोबर आहे. आपण पाहिलं सकर्मक क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला एक वचनात कुठला प्रत्यय राहिला? स. एक वचनात स प्रत्यय आहे एक वचनात, बरोबर आहे. आणि अनेक वचनात कुठला प्रत्यय येते? त प्रत्यय. हे अनेक वचनात असते. मग आता कर्त्यानुसार बदल व्हायला ना, कर्त्यानुसार क्रियापद बदललं. इथला कर्ता एक वचनी होता, आपण काय केलं? इथं कर्ता अनेक वचनी घेतला, तुम्ही. तुम्ही मला फुल दिले त. म्हणजे कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे. कोणाचं लक्षण आहे? कर्तरीचं. आता आपण काय करू? कर्मानुसार बदल करून पाहू. इथलं कर्म कसं आहे? फुल एक वचनी आहे की नाही, मग आपण त्याचा अनेक वचनी करू. हे फुल हे कर्म कसं आहे? हे कर्म आहे ना आपलं. आणि कसं होतं? एक वचनी होतं, याचं अनेक वचन केलं आपण. तू मला फुले दिलीस, बदल झाला ना. तू मला फुले दिलीस म्हणजे कर्मानुसारही बदल व्हायला, कर्त्यानुसारही बदल व्हायला. ज्या अर्थी एकाच वाक्यामध्ये कर्त्यानुसार आणि कर्मानुसार दोघाहीनुसार क्रियापद बदलत असते तर दोघांची लक्षणे एकत्र आहेत, कर्तरीचे आणि कर्मणीचे. म्हणून त्याला म्हणतात कर्तृकर्म संकर प्रयोग. काय म्हणतात? कर्तृकर्म संकर प्रयोग. मग कर्तृकर्म संकर प्रयोगाचे लक्षण लक्षात ठेवा. पहा, कर्ता असतो द्वितीय पुरुषी तू किंवा तुम्ही असा, बरोबर आहे. तू किंवा तुम्ही द्वितीय पुरुषी, कर्ता आहे द्वितीय पुरुषी आणि कर्ता कसा आहे? प्रथमांत आहे. आणि वाक्यात कर्म असते, कर्म कसं असते? प्रथमांतच असते, बरोबर आहे. कसं असते? प्रथमांतच असते. मग आता एक लक्षात घ्या की इथं सकर्मक क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला एक वचनामध्ये कुठला प्रत्यय? स. आणि अनेक वचनामध्ये कुठला प्रत्यय असतो? त प्रत्यय असतो. मग हे लक्षण कोणाचे आहेत? कर्तृकर्म संकर प्रयोगाचे आहे. त्यानंतर पुढे चला. आता इतर उदाहरणं पाहू. तू मला पुस्तक दिलेस,
तू मला पुस्तक दिलेस, बघा कर्ता कसा आहे, द्वितीय पुरुषी तू, बरोबर आहे, द्वितीय पुरुषी आहे ना करता इथं तू मला पुस्तक दिले, देणारा तू, कर्ता, देण्याची क्रिया पुस्तकावर घडली, पुस्तक एक कर्म आहे, पुस्तक एक आहे कर्म आहे, बरोबर आहे. आता हे द्विकर्मक क्रियापद आहे, इथं कोणतं क्रियापद आहे, द्विकर्म. आता इथला स किंवा त जर तुम्ही प्रत्येकाला, कुठला प्रत्येकाला, स किंवा त जर तुम्ही प्रत्येकाला, तर मग आता हे कुठलं प्रयोग होईल, इथला तू मला पुस्तक दिले एवढंच जर घेतलं तुम्ही, तू मला पुस्तक दिले, आता प्रयोग कुठला असेल, कर्मणीच आहे, 100% कर्मणी आहे, तू मला पुस्तक दिले, यायला का लक्षात. मग आता कर्मानुसार क्रियापद बदलते, कर्त्यानुसार बदलत नाही. तुम्ही मला पुस्तक दिलेच व्हायला ना, मग कुठं बदलायला, कर्तरी नाही, कर्मानुसार क्रियापद, पुस्तके दिले तर, बरोबर आहे. मग कोणानुसार बदलेलं, कर्मानुसार. म्हणजे इथला स किंवा त जर प्रत्येकाला, तर 100% कर्मणी प्रयोग होतो. कुठला होतो, कर्मणीत प्रयोग होतो. मग आता पहा, आपण कोणता पाहिलो, कर्तुकर्म संकर प्रयोग. मग कर्तुकर्म संकर प्रयोगामध्ये कर्ता, द्वितीय पुरुषी तू किंवा तुम्ही असते, कर्म प्रथमांत असते, कर्त्यानुसार क्रियापद बदलते, कर्मानुसार क्रियापद बदलत असते. पहा, मग तुम्ही मला पुस्तक दिले तर, तू मला पुस्तक दिलेस, तुम्ही मला पुस्तक दिले तर, बदल व्हायला की नाही, कर्ता बदलायला, क्रियापद बदलायला, कर्तरीचं लक्षण, आणि कर्म बदलले की पुन्हा एक क्रियापद बदलते, तू मला पुस्तके दिलीत, बरोबर आहे. मग कर्त्यानुसार एक क्रियापद बदलेलं, कर्मानुसार, दोन्हीचे लक्षण एकत्र, म्हणून कर्तुकर्म संकर प्रयोग. तुम्ही गोष्टी सांगितली, तुम्ही गोष्ट सांगितलीत. मग आता पहा, तुम्ही एक आहे कर्ता आणि गोष्ट एक आहे कर्म. मग सकर्मक क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला इथं कुठला प्रत्यय असतो, स किंवा त. एक वचनात स असतो आणि अनेक वचनात त. इथं अनेक वचनी करता येते, इथं कुठं प्रत्यय आला, अनेक वचनी करता येते, इथं कुठला प्रत्यय आला, त. आणि एक वचनी करता असेल तर कुठला प्रत्यय येतो, स येतो. यायला का लक्षात. कर्ता कसा आहे, द्वितीय पुरुषी तू किंवा तुम्ही. कर्म कसा आहे, प्रथमांत आहे, कर्माला कुठलाच प्रत्यय नाही, कर्त्यालाही कुठलाच प्रत्यय नाही. हे कर्त्याचे आणि कर्मणीचे दोघांचे लक्षण एकत्र, म्हणून कर्तुकर्म संकर प्रयोग. तू कविता म्हटलीस, पहा तुम्ही कविता, आता अनेक वचन करा, तूच काय करा, तुम्ही करा, तुम्ही कविता म्हटल्यात, म्हटलीस, म्हटल्यात, बदल झाला की नाही. सच्या जागी काय आलं, तर कर्त्यानुसार क्रियापद बदलायला कर्तरीचं लक्षण, बरोबर आहे. आणि आता हे कविता, हे काय आपल्या इथलं कर्म आहे, कर्म बदला क्रियापद बदलते, कविता. आता एक तू कविता म्हटलीस, एक वचनी कविता, अनेक वचनी काय कविताच आहे ना. मग आता तू कविता म्हटल्यात, बरोबर आहे, बदल व्हायला ना. मग आता कर्त्यानुसार बदल व्हायला, कर्मानुसार बदल व्हायला, म्हणजे कर्तुकर्म संकर प्रयोग झाला, दोन्हीचे लक्षण एकत्र झाले. मग आता तुम्ही फक्त कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे ते तेवढे लिहून घ्या, कविता कर्म. तुम्ही कामे केली, तुम्ही करता आहे, कामे काय आहे, कर्म आहे. त्यानंतर तू मला पैसे दिलेस, तू करता आहे, पैसे कर्म आहे. तू काच फोडलीस, तू करता आहे आणि काच काय, कर्म आहे. तुम्ही मला तिकीट दिले तर तुम्ही करता, तिकीट कर्म. तू ज्योतीला बक्षीस दिलेस, तू करता, बक्षीस कर्म. आता कर्तुकर्म संकर प्रयोगाचं लक्षण, कर्ता द्वितीय पुरुषी प्रथमांत असतो, कर्म वाक्यात येते आणि तेही कसं असते, प्रथमांत. यायला का लक्षात. आणि क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला स किंवा त प्रत्यय. म्हणजे लक्षण कोणाचे, कर्तुकर्म संकर प्रयोगाचे. आहे ना सोपं, आहे का काय म्हणजे याच्यामध्ये काय अवघड वाटते का तुम्हाला, नाही. चला पुढे. आता पहा, तू मला खूप मदत केलीस, या वाक्यातील प्रयोग कोणता, टॅक्स असिस्टंट 2015. कर्म संकर प्रयोग. तू मला खूप मदत केलीस, यायला का लक्षात. तू मला खूप मदत केली, एक वचनी करता आहे तू, द्वितीय पुरुषी असतो ना, करता कसा असतो, द्वितीय पुरुषी. इथे एक वचनी करता आहे, तर इकडे काय क्रियापदाच्या मूळ रूपाला स प्रत्यय लागलेला आहे. आणि तुम्ही मला खूप मदत केली तर, मग आता अनेक वचनात त लागायला, एक वचनात स प्रत्यय लागतो. मदत हे कर्म आहे. त्यानंतर पुढे, तुम्ही फार छान काम केले, क्लर्क टायपिंग 2015. सांगा आता, कर्तुकर्म संकर प्रयोग. पुढील पैकी कोणत्या वाक्यात कर्तुकर्म संकर हा प्रयोग आहे, गट क 2018. सांगा पटकन. आता पहिल्या, तू ज्योतीला बक्षीस दिले, इथं करता तू किंवा तुम्ही आहे इथेच. आता बाकी तिन्ही वाक्यात दिसायला का तू किंवा तुम्ही, नाही, संपला विषय. चला पुढे, तुम्ही कामे केलीत, या वाक्यातील संकर कोणता, नागपूर तलाठी 2014. कोणता संकर आहे, कर्तुकर्म आहे.
प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला काय म्हणतात सांगा. कर्तृकर्म संकर प्रयोग म्हणतात. तर पहा आता कर्तृभाव संकर प्रयोग. आता कर्तृभाव संकर प्रयोग कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात कर्तरी व भावे या दोन्ही प्रयोगाच्या छटा एकत्र आढळतात त्यास काय म्हणतात? कर्तृभाव संकर प्रयोग असं म्हणतात. पहा, ज्या वाक्यात कर्तरी आणि भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा म्हणजे लक्षणे एकत्र दिसून येतात त्याला कर्तृभाव संकर प्रयोग म्हणायचे. आता कर्तरी प्रयोगाचे लक्षण आपल्याला माहिती आहे की कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसते, कर्म असते किंवा नसते, असेल कर्म तर प्रथमांत किंवा द्वितीयांत असते, बरोबर आहे. आणि भावेचे लक्षण माहित आहेत आपल्याला की भावे प्रयोगामध्ये कर्ताला विभक्ती प्रत्यय असतो, कर्म असेल तर कर्माला 100% विभक्ती प्रत्यय असतो, बरोबर आहे. मग आता कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलते, पण भावे प्रयोगात कर्त्यानुसार आणि कर्मानुसार दोघाहीनुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही. आणि भावे प्रयोगामध्ये क्रियापद एकारांत असते हे पण आपल्याला माहित आहे, बरोबर. मग आता पहा, ज्या वाक्यात कर्तरी व भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा म्हणजे लक्षणे एकत्र दिसतात त्याला म्हणायचं कर्तृभाव संकर प्रयोग. मग आता या कर्तृभाव संकर प्रयोगाचे लक्षण काय आहेत? कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. कसा असतो? द्वितीय पुरुषी असतो. द्वितीय पुरुषी. मग कसा द्वितीय पुरुषी असतो? तू किंवा तुम्ही असा असतो. म्हणजे वर आपण कर्तृकर्म संकर मध्ये पाहिलं ना तेच लक्षण. कर्ता कसं आहे? द्वितीय पुरुषी आहे. त्यानंतर कर्म कसं असते? सप्रत्ययी. सप्रत्ययी. सप्रत्ययी असते म्हणजेच कसं असते ते? द्वितीयांत असते. पहा, हे भावेचं लक्षण आहे की नाही? हे कोणाचं लक्षण आहे? भावेचं. कर्माला विभक्ती प्रत्यय द्वितीयाचं हे लक्षण कोणाचं आहे? भावेचं आहे. त्यानंतर आता पहा, क्रियापद डेड्याच असते. क्रियापद कसं असते? क्रियापद भूतकाळी असते, बरोबर आहे. भूतकाळी असते. क्रियापद भूतकाळी असते. मग आता पहा, एकवचनात एकवचनात स प्रत्यय लागलेला असतो. क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला एकवचनात स प्रत्यय असतो आणि अनेक वचनात त प्रत्यय असतो. म्हणजे इकडे लक्ष द्या. आता पहा, इथं कर्ता, इथं हे कर्म आणि हे काय आहे? क्रियापद आहे. मग कर्ता कसा? जर कर्ता एकवचनी तू जर असेल, बरोबर आहे, तर इकडे क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला क्रियापदाला प्रत्यय कुठला लागतो? इकडे क्रियापदाला प्रत्यय, इकडे क्रियापदाला प्रत्यय कुठला लागतो? स लागतो. एकवचनात कुठला लागतो? स. आणि कर्म कसं आहे? इथं सप्रत्ययी आहे. सप्रत्ययी म्हणजे द्वितीयांत आहे. अलग लक्षात. आणि इथं जर करता तुम्ही जर घेतला आपण, कुठला? तुम्ही. आता कर्म तर सप्रत्ययीच आहे की, बरोबर आहे. आणि इथं क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला कुठला प्रत्यय आहे? त प्रत्यय आहे. हे लक्षात. मग आता फरक कुठे आहे कर्तृकर्म संकर आणि कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये? फरक कुठे आहे सांगा पाहू. इथं कर्मालाच, आता तिथं कर्तृकर्म संकर प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत होतं आणि इथं कर्म कसं आलं? द्वितीयांत आलं. म्हणजे कर्माला प्रत्यय आहे, एवढाच फरक आहे. बाकी कुठला काही फरक दिसायला का तुम्हाला? नाही. मग आता चला पुढे. आता पहा उदाहरण. तू कुत्र्याला मारलेस. तू कुत्र्याला मारलेस. पहा, तू कुत्र्याला मारलेस, मारणारा तू कर्ता आहे, बरोबर आहे. मारण्याची क्रिया कुत्र्यावर घडली, कुत्र कर्म आहे. मग आता इथं कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता द्वितीय पुरुष आहे तू, किंवा मग कसा असतो? तुम्ही असा असतो. तू किंवा तुम्ही असतो. मग कर्ता आला तू इथं. मग एकवचनामध्ये क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला कुठला प्रत्यय असेल? स असेल. मग आता आपण पाहिलो कर्तृभाव संकर प्रयोग. मग आता कर्त्याचं वचन बदलू, तुझ्या जागी तुम्ही घेऊ. तुम्ही कुत्र्याला मारलेत, बदल झाला. कर्तरीचं लक्षण आहे, बरोबर आहे. कोणाचं लक्षण आहे? कर्तरीचं लक्षण आहे. आणि आता कर्मानुसार क्रियापद न बदलणे हे कोणाचं लक्षण आहे? भावेचं लक्षण आहे ना. आणि कर्माला विभक्ती प्रत्यय. मग तू कुत्रीला मारलेस, बदल व्हायला का? तू कुत्र्याला मारलेस, तू कुत्रीला मारलेस. कर्मानुसार क्रियापद बदलत नाही हे भावेचं लक्षण आहे. आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलले हे कर्तरीचं लक्षण आहे. दोन्हीचे लक्षण एकत्र आहेत म्हणून याला कर्तृभाव संकर प्रयोग म्हणायचं. यायला का लक्षात? मग कर्ता तू किंवा तुम्ही द्वितीय पुरुषी असतो. कर्म द्वितीयातच असते आणि क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला एकवचनात स प्रत्यय, अनेक वचनात त प्रत्यय. फक्त कर्मसंकर आणि कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये फरक कुठं पडला? कर्माच्या जागी पडला. तिथं कर्म प्रथमांत होतं कर्तृकर्म संकर प्रयोगामध्ये, कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये कर्म द्वितीयांत आहे. एवढा फरक पडला. आता जर तुम्ही इथला स किंवा त प्रत्यय काढला नाही, स किंवा जर तुम्ही त प्रत्यय काढला तर कुठला प्रयोग होईल? आता इथं भावे प्रयोग होईल. कुठला होईल? भावे प्रयोग होतो. तू कुत्र्याला मारले, भावे प्रयोग झाला. तुम्ही कुत्र्याला मारले, बदल होतच नाही. कर्त्यानुसार होत नाही, कर्मानुसार होत नाही, मग भावे होते.
म्हणजे तुझ्या जागी तुम्ही करता दुसरा ठेवून पाहा ना, त्याने कुत्र्याला मारले असं ठेवून पाहा ना. याला का लक्षात, एखादं नाव ठेवून पाहा वाटल्यास तिथं, म्हणजे भावेत प्रयोग होतो. तू गाईला घालवलेस, पहा तू कर्ता आहे, गाय कर्म आहे, कर्माला द्वितीयाचा प्रत्यय आहे, बरोबर आहे. म्हणजे कोण्या प्रयोगाचं लक्षण आहे, कर्तृभाव संकर प्रयोग, बरोबर आहे. दोन्हीचे लक्षण एकत्रच आहेत, कर्तरी आणि भावेचे लक्षण एकत्र, म्हणून याला कर्तृभाव संकर प्रयोग म्हणायचं. त्यानंतर तू तिला वाचवलेस, तू कर्ता आहे आणि तिला काय आहे, कर्म आहे, वाचवलेस. मग आता एक वचनामध्ये स प्रत्यय लागायला ना, अनेक वचनात कुठला प्रत्यय लागायला, इकडं त लागायला. मग भिकाऱ्याला हे कर्म आहे, तुम्ही हे काय करताय. फरक एवढाच, कर्तृ कर्म संकर आणि कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये तिकडे कर्माला प्रत्यय नाही, इथं कर्माला प्रत्यय आहे, एवढं लक्षात घ्या. तू कामाला जायचे होतेस, तू करता आहे, तू काय करता आहे, आणि कामाला हे काय आहे, कर्म आहे. तुम्ही त्याला कळविले, त्याला कर्म आहे, तुम्ही करता आहे, आणि कळवले ते आपलं क्रियापद, बरोबर आहे. अनेक वचनामध्ये कुठला प्रत्यय लागायला, त. कळालं. त्यानंतर पुढे आता बा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तू गाईला घालवलेस, STI 2015ला पडलेला प्रश्न आहे. कुठला आहे मग आता, तू गाईला घालवलेस, कर्तृभाव संकर प्रयोग म्हणा ना. आता याला इथं कर्माला विभक्ती प्रत्यय लागायला नाही, भावीचं लक्षण आहे, कर्ता प्रथमांत आहे, बरोबर आहे, कर्तरीचं लक्षण आहे, म्हणजे कर्तृभाव संकर प्रयोग. आलं लक्षात. कर्तृभाव कुठे खाली आहे का, हा 3 नंबर, कर्तृभाव संकर प्रयोग, आलं ना. त्यानंतर पुढे तू कुत्र्याला मारलेस, या वाक्याचा प्रयोग ओळखा, STI 2015. एकाच परीक्षेत 2 प्रश्न, STI 2015ला वरचाही पडला आणि खालचाही पडलेला आहे. मग आता कुठला प्रयोग आहे, कर्तृभाव संकर प्रयोग. पुढे तू घरी जायचे होतेस, या वाक्यातील प्रयोग ओळखा, कर्तृभाव संकर प्रयोग. तू घरी जायचे होतेस. आता इथं कर्म नाही आलं, बरं इथं कर्म नाही आलं, यायला का लक्षात, इथं कर्म आहे का, तू घरी जायचे होतेस, तरी याला कुठला प्रयोग म्हणतात, कर्तृभाव संकर प्रयोगच आहे, बाकी लक्षण सेम. त्यानंतर आता कर्मभाव संकर प्रयोग. आता कुठला पाहायचा, नंबर 3 कर्मभाव संकर प्रयोग. ज्या वाक्यात कर्मणी आणखी भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा एकत्र दिसून येतात, त्याला काय म्हणावं मग आता, कर्मभाव संकर प्रयोग म्हणायचे, संकर, कर्मभाव संकर प्रयोग. मग आता पहा, आता कर्मणीचे लक्षण सगळ्यांना माहिती आहेत की कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो, कर्म प्रथमांत असते, कर्मानुसार क्रियापद बदलते. आणि भावेचे लक्षण माहिती आहेत, कर्त्याला विभक्ती प्रत्यय, कर्माला विभक्ती प्रत्यय, कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही, कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. मग आता पहा, लक्ष द्या, आता याचं लक्षण कसं आहे, कर्ता डॅडॅस असतो. आता कर्ता कसा असतो, इथं कर्ता नाम स्वरूपात असतो ना, कर्ता कसा असतो, तृतीय पुरुषी, आणि तो कसा आहे, नाम स्वरूपात, तृतीय पुरुषी. आता वरी दोन्ही प्रयोगामध्ये कर्ता कसा होता, द्वितीय पुरुषी होता ना, आणि इथं कसा करता आहे, तृतीय पुरुषी, ते कसं आहे, नाम स्वरूपात आहे, नामाच्या स्वरूपात येथे करता. आता वर पाहिलं होतं, आता वरचा कर्ता कशा स्वरूपात आला होता, सर्वनामाच्या स्वरूपात आला होता, बरोबर आहे. आणि तिथे द्वितीय पुरुषी सर्वनामे होते कर्त्याच्या जागी, इथं नाम स्वरूपात आहे करता, तृतीय पुरुषी नाम स्वरूपात. डॅडॅस व डॅडॅस प्रत्यय असतो, कर्त्याला, कर्त्याला आणखी कर्त्याला व कर्माला काय असतो, इथं प्रत्यय असतो, कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो. आता वर पाहिलं होतं आपण कर्म संकर प्रयोगामध्ये की तिथं कर्माला प्रत्यय नव्हता आणि कर्त्यालाही नव्हता. आणि कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये आपण काय पाहिलं, कर्त्याला विभक्ती प्रत्यय नव्हता पण कर्माला होता, आणि इथं दोघालाही, कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही. हे एक वेगळं लक्षण लक्षात ठेवा कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये. आणि कर्ता तृतीय पुरुषी डॅडा स्वरूपात असतो, नाम स्वरूपात असतो, नाम स्वरूपात असतो, नाम स्वरूपात असतो, एवढं. कर्ता तृतीय पुरुषी कसं आहे, ते नाम स्वरूपात असतो. चला पुढे, झालं का. त्यानंतर क्रियापद डॅडास लिंग वचनानुसार बदलते, कोणाच्या, कर्माच्या. कोणाच्या बदलते, क्रियापद डॅडास लिंग वचनानुसार बदलते, कर्माच्या. वचनानुसार क्रियापद बदलणे कोणाचं लक्षण आहे, कर्मणीचं, बरोबर आहे. क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते आणि क्रियापद डॅडास असते. कसं असते आता क्रियापद हे भूतकाळी असते. आता क्रियापद कसं असते, भूतकाळी असते. आता क्रियापद भूतकाळी असणं हे बहुधा कोणा प्रयोगात लक्षण आहे, कर्मणीच आहे की, आणि भावेचं पण आहे की. भावे प्रयोगात क्रियापद बहुधा कसं असते, भूतकाळीच असते. क्रियापदाच्या मूळ धातूला डॅडास प्रत्यय असतो. कुठला प्रत्यय असतो, ला.
ली, आणखी ला किंवा ली प्रत्यय असतात बघा. क्रियापद भूतकाळी आहे, क्रियापदाच्या मूळ रूपाला कुठला प्रत्यय? ला किंवा ली. मग ल हा अख्यात प्रत्यय लागला मूळ धातूला की कुठला काळ असतो? भूतकाळ असतो की नाही. मग आता चला पुढे. आता पहा, कर्ता व कर्म प्रथम येत नसणे हे भावी प्रयोगाचे लक्षण. पहा, कर्ता आणि कर्म प्रथम येत नसणे कोणाचं लक्षण आहे? भावी प्रयोगाचं लक्षण आहे ना. आणि तर क्रियापद कर्मानुसार बदलणे हे कोणाचं लक्षण आहे? कर्मणीचं. दोन्हीचे लक्षण एकत्र राहतात, म्हणून त्याचं नाव काय आपलं? कर्मभाव संकर प्रयोग. पहा, भावी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म कधी प्रथम येत असते का? नाही. मग इथं कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय म्हणजे भावेचं लक्षण. आणि कर्मानुसार क्रियापद बदलणे हे कोणाचं लक्षण आहे? कर्मणीचं लक्षण. दोन्हीचं लक्षण एकत्र, कर्मभाव संकर प्रयोग. आणि इथला कर्ता कसा आहे? मग आता तृतीय पुरुष तेही नाम स्वरूपात आहे. याला का लक्षात? वरील दोन प्रयोगापेक्षा जरासा हटके आहे की नाही. इथं कर्ता कसं आहे? तृतीय पुरुषी नाम स्वरूपात. वरील दोन्ही मधला कर्ता कसा होता? द्वितीय पुरुषी होता, आणि ते सर्वनामाच्या स्वरूपात होता. त्यानंतर चला आता पुढे पहा उदाहरण. वडिलांनी मुलाला परदेशी पाठवला. आता जराशी वाक्यरचना वेगळी असते की दैनंदिन व्यवहारात अशी वाक्यरचना आपण उच्चारत नाही, बरोबर आहे. मग आता पहा, वडिलांनी मुलाला परदेशी पाठवला. पाठवणारे कोण आहेत? वडील. वडील कोण आहे? कर्ता आहे. पाठवण्याची क्रिया कोणावर घडाली? मुलावर. मुलगा काय आहे? कर्म आहे, बरोबर आहे. मग आता इथं कर्त्याला विभक्ती प्रत्यय, कर्माला विभक्ती प्रत्यय भावेचं लक्षण आहे. कोणाचं लक्षण आहे? भावेचं लक्षण आहे. आणि मग आता कर्मानुसार क्रियापद बदलते का पाहू. मग कर्मणीचं लक्षण असेल. आता पहा, कर्त्यानुसार बदलते का? आधी कर्त्यानुसार बदलते का पाहू ना. वडिलांनी मुलाला परदेशी पाठवला, वडिलांच्या जागी आईला घ्या. आईने मुलाला परदेशी पाठवलाच, पाठवले नाही, पाठवलाच, बरोबर आहे. त्यांनी मुलाला परदेशी पाठवलाच. कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही, कर्मानुसार बदलते का पहा. आता वडिलांनी मुलीला, कोणाला? मुलीला परदेशी पाठवली. पाठवली क्रियापद बदलायला ना. कोणानुसार बदलेलं? कर्मानुसार. हे कर्मणीचं लक्षण आहे. आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. इथं कर्त्यानुसार क्रियापद बदलायला का? नाही. पण कर्त्याला विभक्ती प्रत्यय, कर्माला विभक्ती प्रत्यय हे भावेचं लक्षण आहे. आणि कर्मानुसार क्रियापद बदललं कर्मणीचं लक्षण आहे. दोन्हीचं लक्षण एकत्र, म्हणून याला म्हणायचं कर्मभाव संकर प्रयोग. मग आता इथला कर्ता कसा आहे? तृतीय पुरुषी आहे ना. कर्ता कसं आहे? तृतीय पुरुषी. ते नाम स्वरूपात आहे. कसं आहे? नाम स्वरूपात. आणि इकडे क्रियापदाला, क्रियापदाच्या मूळ धातूला कुठले प्रत्यय लागायली? ला किंवा ली प्रत्यय असतात. भूतकाळी रूपाला ला किंवा ली प्रत्यय. त्यानंतर आता पहा, आईने मुलीला निजविली. आईने मुलीला निजविली. तुम्ही जर हे वाक्य असं घेतलं असतं, वडिलांनी मुलाला परदेशी पाठवले, तर 100% भावे कुठला झाला असता? भावे. कर्त्याला विभक्ती प्रत्यय, कर्माला विभक्ती प्रत्यय, क्रियापद एकारांत भावे झाला असता. भावे. आणि आईने मुलीला निजविली, बाबाने मुलीला निजविली, त्याने मुलीला निजविली. काय बदल झाला का? कर्त्याचं लिंग बदललं, वचन बदललं, क्रियापद बदललं का? नाही. कर्म बदलून पहा, आईने मुलाला निजविला आणि मुलीला निजविली. मुलाला निजविला, बरोबर आहे. निजविला, निजविला, आणि इकडे निजविली म्हणजे क्रियापद बदलायला कर्मानुसार. हे कर्मणीचे लक्षण. कर्त्याला विभक्ती प्रत्यय, कर्माला विभक्ती प्रत्यय भावेचं लक्षण. दोन्हीचे लक्षण एकत्र, कर्मभाव संकर प्रयोग. मग कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता तृतीय पुरुषी आहे आणि नाम स्वरूपात आहे. आणि हे क्रियापदाच्या मूळ धातूला प्रत्यय कुठला? ला किंवा ली प्रत्यय दिसायला इकडे निघाला, ली प्रत्यय. तिकडे दोन्ही मध्ये कसे होते? स आणि त होते की नाही. कर्ता होता द्वितीय पुरुषी, स आणि त. आलं लक्षात? त्यानंतर शिवाजी महाराजांनी नेताजीला परत स्वधर्मात घेतला. शिवाजी महाराजांनी हे काय? कर्ता, आणि नेताजीला हे काय? कर्म. त्यानंतर पुढे संतोष मामाने आपल्या मुलीला शाळेत घातली. संतोष मामाने हा आहे कर्ता आणि मुलीला हे काय आहे? कर्म. आणि त्यानंतर काकाने कृष्णाला मुंबईत घालला. काकाने कर्ता आणि कृष्णाला हे काय? कर्म आहे. कळालं का? चला पुढे पहा, कर्मभाव संकर प्रयोगात. कर्मभाव संकर प्रयोगात गडब 2022 ला पडलेला प्रश्न आहे. कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, बरोबर आहे का? कर्मभाव संकर प्रयोग आताच पाहिलं ना आपण. कर्मानुसार क्रियापदाचे रूप बदलते, बरोबर आहे ना? कर्म द्वितीय तर कर्ता तृतीय विभक्तीत असतो. कर्म द्वितीय तर कर्ता तृतीय विभक्तीत असतो, बरोबर आहे की? आता पाहिलं ना, कर्म कोणत्या विभक्तीत होता? द्वितीय विभक्तीत. आईने मुलीला निजविली, मुलीला द्वितीय विभक्तीत. कर्ता तृतीय विभक्तीत होता ना. वडिलांनी, नाही, शिवाजी महाराजांनी, कर्ता तृतीय विभक्तीत होता असतो. मग हे बरोबर आहे की? या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी असते. आता या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी नसतेच, नाही. ते क्रियापद कसे? अंशतः. आता ते लक्षण कोणाकोणाचे दिसेल? ते कर्मणीचे आणि भावेचे.
बरोबर आहे. कर्मभाव संकर प्रयोगात म्हणेल ना, मग कर्मभाव संकर प्रयोगात कर्माचे लक्ष कर्मणीचे लक्षण देखील भावेचे. कर्तरीचा काय प्रश्न आहे, अंशतः कर्तरी असते, म्हणजे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे ए आणि बी बरोबर आणि काय चूक आहे, फक्त सी चूक आहे, फक्त सी चूक. बघा हेच उदाहरण आहे, इथं घेतलं होतं बघा. वडिलांनी मुलाला शाळेत घातले, मग आता इथं कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलायला, हे कर्माप्रमाणे वडिलांनी मुलीला शाळेत घातली, इथं काय वडिलांनी मुलाला शाळेत घातला आणि मुलीला शाळेत घातली येते. याला का लक्षात, म्हणजे कर्माप्रमाणे कोण बदलायलं, क्रियापद बदलायलं. आणि इथं म्हणलं कर्म द्वितीय आहे, हे कर्म कोण्या विभक्तीत आहे, द्वितीयत आहे. तर कर्ता कोण्या विभक्तीत आहे, तृतीयामध्ये आहे. हा कर्ता तृतीय विभक्तीत आहे, बरोबर आहे. पण या वाक्यात क्रियापद अंशतः कर्तरी असते, हे चुकीचं आहे. मग आता हा प्रयोग अंशतः कर्मणी अंशतः भावे असतो. दोन्हीचे लक्षण एकत्र आहे, या लक्षात. असे प्रश्न विचारल्याने अवघड आहे की नाही जरासं. पहा त्यानंतर आता संकर प्रयोगाबद्दल हे लक्षात ठेवा की ज्या वाक्यातील कर्मणी व भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा एकत्र दिसून येतात त्यास काय म्हटलं होतं आपण, काय म्हटलं होतं, संकर प्रयोग असं म्हटलं होतं. कुठला, संकर प्रयोग, बरोबर आहे. त्याला मिश्र म्हटलं होतं, त्याला संकीर्ण. मग आता याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं, पहा. कर्तुकर्म संकर, कर्तुकर्म संकर प्रयोगात करता कसं आहे, द्वितीय पुरुषी तू आणि तुम्ही. कर्म कसं आहे, अप्रत्यय. इथं कर्म आहे का, नाही, अप्रत्ययी आहे. आणि क्रियापदाला प्रत्यय कुठला लागला, स आणि त, एक वचनात स, अनेक वचनात त. त्यानंतर कर्तुभाव संकर प्रयोगात आपण पाहिलं कर्ता द्वितीय पुरुषीच आहे, तू आणि तुम्ही. आणि इथं कर्म कसं आहे, सप्रत्यय आणि द्वितीयांत आहे. कर्म सप्रत्यय द्वितीयांत, कधी कधी कर्म नसते इथं, बरोबर आहे. आणि मग आता क्रियापदाला कुठला प्रत्यय, स किंवा त, एक वचनात स, अनेक वचनात त. आणि आता कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता कसा आहे, सप्रत्ययी आहे. कर्त्याला प्रत्यय ना, सप्रत्यय. आणि कसा आहे तो, नाम स्वरूपात आहे, नाम स्वरूपात, नाम स्वरूपात. आणि तो कसा आहे, तृतीय पुरुषी आहे, तृतीय पुरुषी. आणि इथले कर्ते कसे होते, हे दोन्ही हे कसे होते, द्वितीय पुरुषी होते ना, द्वितीय पुरुषी, बरोबर आहे. आणि हे कसं आहे, करतात तृतीय पुरुषी आहे, नाम स्वरूपात आहे आणि सप्रत्यय आहे. आणि हे कसे आहेत, अप्रत्ययी आहेत इथले कर्ते. आणि कर्म सप्रत्ययीच आहे आणि क्रियापदाला प्रत्यय कुठला लागतो, ला किंवा ली लागते. आलं लक्षात. हे झालं संकर प्रयोगाबद्दल, लक्षात ठेवा एवढा चार्ट. पुढे चला, आता काही प्रश्न आहेत, प्रश्न पाहू. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता पहा, वडिलांनी मुलीला शाळेत घातले, राज्यसेवा 2016 पडलेला प्रश्न आहे. वडिलांनी मुलीला शाळेत घातले. आता इथं घातला पाहिजे होतं, आयोगानं उत्तर काय दिलं माहितीये का, इथं कर्तुभाव संकर दिलेला आहे. कुठला दिलेला आहे, कुठला होता कर्तुर आहे, कर्मभाव संकर, सी. कुठे, सी बरोबर, बाकी सर्व चूक आहे. इथं काय पाहिजे होतं, घातला. आता हा प्रयोग कोणता होतो, असं जर वाक्य असतं तर हे 100% भावेच झालं असतं ना. वडिलांनी मुलीला शाळेत घातले, हे कोणतं आहे, भावे, एकारांत आहे क्रियापद. मग आता पहा ना, वडिलांनी मुलीला शाळेत घातले, आईने मुलीला शाळेत घातले, बदल व्हायला का. मग वडिलांनी मुलाला शाळेत घातले, वडिलांनी मुलीला शाळेत घातले, काय बदल व्हायला, कर्त्यानुसार क्रियापद बदलणार, कर्मानुसार नाही, एकारांत क्रियापद आहे, म्हणजे हे भावे होत. कुठला होता, भावे. परंतु याचं उत्तर काय, कर्मभाव संकर. इथं पाहिजे होतं घातला. त्यानंतर पुढे संकर प्रयोगात करता डॅडस नसतो, मंत्रालय लिपिक 2017. द्वितीय पुरुषी नसतो, प्रथम पुरुषी नसतो, तृतीय पुरुषी नसतो. पर्याय उत्तर सांगा आता. प्रथम पुरुषी नसतो म्हणजे ब. कुठे आहे उत्तर, फक्त ब बरोबर. प्रथम पुरुषी तर नसतो, द्वितीय पुरुषी तरी असतो, नाही तर तृतीय पुरुषी तरी असतो. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, या वाक्याचा प्रयोग ओळखा. कुठला असेल, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, आपण पाहिलं होतं. कर्म कर्तरी, यालाच काय म्हणतात, नवीन कर्मणी. हो, नवीन कर्मणी, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, बरोबर आहे. त्यानंतर पुढे चुकी बरोबर सांगा आता. यशोला पडलेला प्रश्न आहे, कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार बदलते. बरोबर आहे की. आणि कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन, हे चुकीचं आहे, म्हणजे फक्त अ बरोबर. कुठे, केवळ अ बरोबर, 2 नंबर. चला पटपट. पक्षी आकाशात उडाला, या वाक्यातील प्रयोग ओळखा. सांगा, एक्साइज PSI 2017. पक्षी आकाशात उडाला, प्रयोग कोणता आहे, पटकन सांगा की. एवढं का वेळ लावायले, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कुठला आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्त्यानुसार क्रियापद बदलले ना, पक्षी आकाशात उडाला, चिमणी आकाशात उडाली, संपलं. वाक्यात कर्म नाही, अकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतर पुढील विधाने वाचा. राज्यसेवा 2017. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे. आणि त्यानंतर कर्मणी प्रयोगात करता हा प्रथमांत कधीच नसतो,
बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत कधीच नसतो ना. भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म दोन्ही गुण असतात. सगळं कसं अगदी बरोबर आहे. कुठे पर्याय 2 नंबर. चला पुढे. अनिता सुंदर गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे ओळखा. मंत्रालय पिक 2017. अनिता सुंदर गाणे गाते, गाणी गाते, गाणे गाते. कर्मणी आहे. कर्तरी आहे, कर्तरी आहे. सुनील सुंदर गाणे गातो ना, कर्तरी आहे. सकर्म कर्तरी नाही का. पर्याय क्रमांक उत्तर 2. त्यानंतर भाजी वाल्याने ताजी आज ताजी मेथी दिली या वाक्यातील प्रयोग कोणता. मंत्रालय पिक 2017. भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली. कर्मणी. कर्मणीचे की सरळ सरळ इथं पाहना. कर्त्याला विभक्ती प्रत्यय आहे. कर्म कसं आहे प्रथमांत आहे. बरोबर आहे. मेथी दिली, मग ती मेथी, मेथीच्या जागी काय घेता काकडी घेता का. भाजीवाल्यानं आज ताजी काकडी. नाही नाही, आता स्त्रीलिंगीच आहे ना, मग काहीतरी वेगळं घ्या ना. स्त्रीलिंगी घेऊ नका, पुल्लिंगी घ्या. पपई घेता, पपई स्त्रीलिंगीच आहे ना. पपया घ्या ना, पपया घ्या. ताज्या पपया दिल्या, पपई दिली, पपया दिल्या. त्यानंतर पुढे म्हणजे हा प्रयोग कुठला होता कर्मणी. ज्या प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत कधीच नसतो पण कर्म प्रथमा विभक्तीत असते त्या प्रयोगास काय म्हणतात. ज्या प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत कधीच नसतो पण कर्म प्रथमा विभक्तीत असते त्याला कर्मणी म्हणतात. काय म्हणतात कर्मणी प्रयोग असं म्हणतात. चला पुढे. भीमाने बकासुराला मारले या वाक्यातील प्रयोग का. मंत्रालय पिक 2017. भीमाने बकासुराला मारले कुठला असेल भावे. भावे सरळ सरळ भावे. त्यानंतर कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या उपप्रकारात कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय जोडून वाक्यरचना केली जाते. कुठं कुठं कर्म कर्तरी नाही, त्याला आणखी काय म्हणतात नवीन कर्मणी म्हणतात. कडून कर्त्याला कडून प्रत्यय असतो. बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला काय म्हणतात. कर्मणी प्रयोगात कर्तरीचं मिश्रण झालं की कर्म कर्तरी. कुठे कर्तु कर्मणी आहे का कर्तुकर्म संकर म्हणतात. बरोबर आहे की काय की कर्तुकर्म संकर दोन्हीचं मिश्रण एकत्र. PSI 2017 आपल्याला हा प्रश्न आहे. त्यानंतर नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली. आता पहिला आपण घातली कुठे येते कर्तु भाव संकर, कर्म भाव संकर. कर्म भाव संकर हा कुठला आहे कर्मभाव. कारण की कर्मानुसार क्रियापद बदलते नाही तर आणि कर्त्याला विभक्ती प्रत्येक कर्माला हे भावेचं लक्षण आणि कर्मानुसार क्रियापद कर्मणीचं लक्षण म्हणून कर्म भाव संकर. कर्ता कसं आहे नाम स्वरूपात तृतीय पुरुषी असतो. बरोबर आहे. त्यानंतर पुढे हा डॅडॅस प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. STI 2017 कुठला नवीन कर्मणी. राईट. त्यानंतर सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. राज्यसेवा 2016. सर्वांना समज दिली जाईल कोणाकडून तरी या अर्थानं. मग आता कुठला असेल कर्मकर्तरीत ना नवीन कर्मणी. कर्मकर्तरी बरोबर आहे. त्याला नवीन कर्मणी म्हणा ना. कोणाकडून तरी या अर्थानं कडून दिलेलं नाही तिथं फक्त करता दिलेलं आहे. तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस या वाक्यात कोणत्या दोन प्रयोगाचे संकर झाला आहे. कोणत्या दोन प्रयोगाचा संकर झाला आहे सांगा आता. कोणत्या दोन प्रयोगाचा संकर झालेला आहे तर तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस. कर्ता द्वितीय पुरुषी कर्माला विभक्ती प्रत्यय. मग आता कुठला असेल इथं कर्तुभाव संकर असेल ना. कर्तुभाव संकर बरोबर आहे. कर्तुभाव संकर कुठे कर्तरी भावे. इथं आहे 3 नंबर कर्तरी भावे. आणि कर्तु कर्म संकर मध्ये काय होतं कर्तु कर्म संकर मध्ये कर्माला विभक्ती प्रत्यय नव्हता ना आणि इथं कर्माला विभक्ती प्रत्यय आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढील वाक्यातील प्रयोग कोणता असेल ते ओळखा. डिपार्टमेंट असिस्टंट 2017. ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र असते ते पुल्लिंगी व स्त्रीलिंगी नसते म्हणजे ते नपुंसकलिंगी असते असं म्हणायचं. पहा ना कसं दिलं उदाहरण. आणि त्यानंतर ते बहुवचनी नसते म्हणजे एकवचनी असते असं म्हणायचं. सगळं उलट कार्यक्रम. आणि ते प्रथमा किंवा द्वितीय पुरुषी नसते म्हणजे कसं आहे तृतीय पुरुषी असते. मग तो प्रयोग कुठला असतो भावे असो. तो भावे प्रयोग असेल. बरोबर आहे. त्यानंतर पुढे पुढील कर्मणी प्रयोगाच्या जोड्या लावा. राज्यसेवा 2016 त्याला काम करवते. कुठलं आहे शक्य आहे. बरोबर आहे शक्य आहे. त्याचे पत्र लिहून झाले समापन आहे. आणि शिपायाकडून चोर पकडला जातात नवीनच आहे. आणि नळे इंद्राशी बोली गेले समापन आहे. नाही नाही बोली जुना आहे. मग आता उत्तर काय 4-1 कुठे आहे 1 नंबरच आहे का. चौथा पर्याय गायब आहे. जाऊ दे आहे खाली आहे दिसणं आलाय खाली गेला. म्हणजे 1 नंबर उत्तर आहे. त्यानंतर पुढे
पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. डिपार्टमेंट एसटी 2016 पहिला प्रश्न आहे. पहा. सरीला जाताना कात्रजवळ उद्याले. सांगा पटकन काय. भाव कर्तरी प्रयोग आहे. अकर्तृक भाव आहे किंवा भाव कर्तरी प्रयोग. त्यानंतर खालील वाक्यातील प्रयोग अनुक्रमे ओळखा. एसटी 2016. शिक्षक मुलांना शिकवतात. रामाच्याने काम करवते. कुठला आहे आता. शिक्षक मुलाला शिकवतात. शिक्षक मुलांना शिकवतात आणि रामाच्याने काम करवते. शिक्षक मुलांना शिकवतात हे तर कर्तरीच आहे की. शिक्षक मुलांना शिकवतात आहे नाही. कुठला आहे तर कर्मकर्तरी आहे. आणि रामाच्याने काम करवते. रामाच्याने कामे करवतात. काम करवते कर्मणी आहे. म्हणजे कर्तरी कर्मणी कुठे 3 नंबर. आणि इथं उत्तर कुठे 2 नंबर. फक्त 2 नंबर. इथं उत्तर वेगळं आहे. नंतर पुढे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. कर सहाय्यक 2016 पडलेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. कोणता प्रयोग आहे. जनते भावेच आहे की. निवडून देणारे कोण आहे जनता. विभक्ती प्रत्यय आहे. त्यांच्यावर क्रिया घडायली. बरोबर आहे. मग आता कुठला आहे भावे. पर्याय क्रमांक 3. पुढील विधाने वाचा. ESO 2016. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथम येत असते. बरोबर आहे का. बरोबर आहे की. कर्मणी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते. राईट. ती अभ्यास करते. भावी प्रयोगाचे उदाहरण आहे. ती अभ्यास करतो नाही. हे कर्तरीचं लक्षण आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर. कुठे अ आणि ब बरोबर. 2 नंबर. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. कर सहाय्यक 2015. तिचे गाणे गाऊन झाले. समापन कर्मणी. राईट. त्यानंतर पुढील वाक्यात कोणता प्रयोग आहे ओळखा. त्या घरात तुम्ही संसार मांडला. त्या घरात तुम्ही संसार मांडला. मुलांनी उत्तम काम केले आणि शिक्षकाने कविता छान शिकवली. त्याने 2 घोडे व 1 बैल विकत घेतला. आता सांगा. आता विचार करा पटकन सांगा आता मला तुम्ही. त्या घरात तुम्ही संसार मांडला. सांगा. हे कोणतं आहे. त्या घरात तुम्ही संसार मांडला. कर्मणी आहे. कर्मणी आहे. हे कुठलं आहे कर्मणी. कुठे याच्यात दिसायला का कर्मणी. बरं. पाहूत ना इथे हे कर्मणी दिलं. बरोबर आहे. हे कर्मणी आहे. मुलांनी उत्तम काम केले. मुलांनी उत्तम काम केले कर्मणीच आहे की. कर्मणी आहे. मुलांनी उत्तम कामे केली. काम केले हे कर्मणी आहे. बरोबर आहे. शिक्षकांनी. आता इथं का तुम्हाला कन्फ्युजन झालं माहिती आहे. कर्ता कसं आहे सर्वनामाच्या स्वरूपात आहे. कर्त्याला इथं प्रत्यय दिसणार आला तुम्हाला. पण तुम्हाला त्याचा डाऊट आला. तुम्ही तिथं काहीतरी नाम ठेवून पाहा. त्या घरात एखादं नाव ठेवा. संतोषने संसार मांडला. काही नाही. कोणी असं नाव ठेवून पाहा. बरोबर आहे की नाही. मग आता त्यानंतर शिक्षकाने कविता छान शिकविली. कर्मणीच आहे. कविता हे कर्म आहे. त्याने 2 घोडे व 1 बैल विकत घेतला. त्याने 2 घोडे व 1 बैल विकत घेतला. घेणारा तो आहे. आणि घेण्याची क्रिया कोणावर घडली. घोड्यावर आणि बैलावर. घोडा व बैल विकत घेतला. घोडे. हो यायला ना. गाई म्हशी विकत घेतल्या. म्हणजे हे सगळं सर्व वाक्य कोणाचे आहेत कर्मणीचीच आहे. बरोबर आहे. उत्तर कर्मणी. त्यानंतर पुढे शंकर महादेवन अप्रतिम गाणी गातात. या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर कशा प्रकारे होईल. शंकर महादेवन अप्रतिम गाणी गातात. या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर कशा प्रकारे होईल. कर सहाय्यक 2015 गायली. शंकर महादेवांनी यांनी आलं नाही तर यांनी इथं लागला प्रत्यय. अप्रतिम गाणे गायली. त्यानंतर पुढे साखळी हिसकावून पळालेला चोर पोलिसांनी तासभरात पकडले. या वाक्यातील प्रयोग कोणता. क्लर्क टायपिंग 2015. साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासभरात पकडले. कुठला आहे. पकडण्याची क्रिया चोरावर घडेल. चोर पकडला. चोर पकडले. बरोबर आहे. कर्मणी आहे की. कर्मणी. हे करता आहे आपला. तुम्हाला करता कर्म ओळखता येणं गरजेचं आहे. नाही सरळ सरळ वाक्य कसे देतील लहान लेकरासारखं तुम्हाला ओळखायला. असं काहीतरी वेगळं देतील ना. त्यानंतर पुढील विधाने वाचा. असिस्टंट 2015. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमित असते म्हणा. कर्म प्रथमित असते. बरोबर आहे. कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्माप्रमाणे चालते. कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्माप्रमाणे नाही कर्त्याप्रमाणे चालते. हे चुकीचं आहे. त्याने लवकर यावे हे भावी प्रयोगाचे उदाहरण आहे. तिने लवकर यावे. त्याने लवकर यावे. बरोबर आहे की. विद्यार्थी क्रियापद. मग हे बरोबर आहे. अ आणि क बरोबर. कुठे फक्त ब चूक. अ व क बरोबर. उत्तर.
त्यानंतर पुढील वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. करसहायक 2016 तिने पत्र लिहिले. त्याने पत्र लिहिले, तिने पत्र लिहिले, त्यांनी कविता लिहिली म्हणजे कर्मणी आहे. कुठला आहे? कर्मणी प्रयोग. मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता? एसटी 2014 शक्य प्रयोग आहे. कुठला आहे? शक्य. शक्य मध्ये शक्य कर्मणी. मराठी प्रयोग व्यवस्थेत कर्मणी प्रयोगाविषयी पुढील प्रमाणे काही मते मांडली आहेत. ती अशी. असिस्टंट 2016 ला पहिला प्रश्न आहे. कर्ता प्रथमांत असतो. कर्मणी प्रयोगाविषयी मध्ये कर्ता प्रथमांत असतो. कर्मणी प्रयोगात कधीच नसतो. कर्माप्रमाणे क्रियापद असते. बरोबर आहे. कर्म प्रथमांत असते. बरोबर आहे. नवीन कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हा शब्द घ्यावे लावत नाहीत, लावतात. हे चुकीचं आहे. म्हणजे ब आणि क बरोबर आहे. कुठे आहे? ब व क बरोबर. जोड्या लावा. गडब 2022 ला पडलेला प्रश्न आहे. कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे सांगा. आता जोड्या लावायचे आहेत. कर्तरी प्रयोग तो जातो, ती जाते, ते जाते. कर्त्यानुसार क्रियापद बदलायला. बरोबर आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोग. त्याने कविता लिहिली, त्याने धडा लिहिला, त्याने धडे लिहिले म्हणजे हे 3 नंबर हे बरोबर आहे. भाव्य प्रयोग. रामाने रावणास मारले एक. आणि संकीर्ण प्रयोग. तू त्याला न्यायचे होतेस. बरोबर आहे. होतेस, होते असं बदल होते की नाही. तुम्ही त्याला न्यायचे होते आणि तू त्याला न्यायचे होतेस म्हणजे हा संकीर्ण. संकीर्ण म्हणजे मिश्र आहे. बरोबर आहे. मग आता उत्तर काय? 4, 3, 1, 2. कुठे आहे? 1 नंबर हे आपलं उत्तर असेल. झालं. त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे पहा. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? गडब 2023 आता पडलेला प्रश्न आहे. समापन. क्रिया पूर्ण झाली असं सूचित जेव्हा होते तेव्हा कुठला प्रयोग असतो? समापनच असते ना. वाक्यात संयुक्त क्रियापद असते. संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्तीचा अर्थ सूचित होतो. मग काय उत्तर असेल? समापन. हे आपलं उत्तर आहे. झालं. आता पहा या ठिकाणी आपलं प्रयोग हे प्रकरण संपलं. कोणाला काय अडचण आहे का प्रयोग या प्रकरणासंदर्भात? काय अडचण असेल तर कळवा. आता आपण थांबू. धन्यवाद.